हे बघा, बाबासाहेब पाटील नावाचा जो सहकार मंत्री आहे हा खरं तर अजितदादा पवारांचा हा माणूस आहे आणि शेतकऱ्यांबद्दल एवढं असंवेदनशील वक्तव्य करणं खरं तर या राजकारणी लोकांना शोभत नाही. बाबासाहेब पाटील, तुम्ही खरं तर जो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे तुम्ही वक्तव्य केलंय हेच शेतकरी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही शेतकऱ्यामध्ये जाल, अहमदपूरमध्ये जाल, त्यावेळी तुम्हाला याचा जाब निश्चित विचारतो. हे बघा, ओबीसीचे ते राष्ट्रीय नेते आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करतायत आणि लोक आता बोलायला लागलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे नेते आंदोलनं उभी करतील. चांगला मेसेज गेला असता, पण मी सगळ्या ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती करेन, राजकारणापेक्षा आपण सामाजिक न्यायाची लढाई लढू, ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न करू. हीच जर एकी आपल्याला हा JR निघण्याच्या अगोदर दिसली असती तर एखाद्या वेळेस हा JR निघाला नसता. नाही, बबनराव तायवाडेंना JRचा जर वेगळा काही अर्थ कळला असेल तर बबनराव तायवाडेंनी आमच्या समोर यावं. कारण प्रत्येक तहसीलला मराठा समाजाला कुणब्याचं सर्टिफिकेट 15 दिवसाच्या कालावधीमध्ये 1000 सर्टिफिकेट वाटायला सांगितलेत आणि कसं नुकसान झालं नाही. अहो तायवाडे साहेब, तुमच्या खरोखर तुम्हाला आम्ही नेते मानत होतो, काय बोलताय तुम्ही? कसा नुकसान झालं नाही बरं? अरे बलुता आलुता भटक्या विमुक्त जाती जमाती या राज्यकर्त्या जमातीच्या स्पर्धेमध्ये टिकणार आहेत का? आणि मग जर या JR द्वारे जर त्याला काही धक्का पोहोचत नसेल असं तायवाडे म्हणत असतील, मग JR कशासाठी काढला? JR काढण्याचं कारण काय होतं? त्यामुळं तायवाडे साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, राजकारण करण्यापेक्षा आजपर्यंत ओबीसी 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 म्हणत आलाय आणि आता तुम्ही कुणाचं तरी काहीतरी सुपारी घेतल्यासारखं बोलताय. खरं तर हे बोलणं आम्हाला योग्य वाटत नाही, पण तुमची भूमिका आम्हाला आवडली नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.